सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली केतकीची मान पकडून म्हणत असते की काय ग बेवडे, एवढी दारू कशाला पितेस, आणि त्यामुळे केतकी घाबरून रडू लागते. ती रुपालीला तिला सोडण्याची विनंती करत असते, मात्र रुपाली जोरात केतकीची मान पकडते. त्यामुळे केतकी आणि फाल्गुनी खूप घाबरतात. तर रुपाली हसतच म्हणत असते की ओरडू नको, मी काही तुला मारणार नाही. आणि त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते. रुपाली केतकीला त्रास देत आहे हे बघून नेत्रा खूप चिडते. ती रागातच रुपालीच्या अंगावर धावून जाते आणि तिच्या केसांना पकडून तिला मागे ढकलून देते. त्यामुळे रुपाली भिंतीवर जाऊन आदळते. नेमकं काय झालं आहे हे तिलाही कळत नाही. तर नेत्रा रागातच तिच्या समोर जाऊन उभी राहते. रुपाली मात्र नेत्राकडे बघण्याऐवजी केतकीकडे बघत असते आणि केतकीची मान ठीक झाली आहे हे बघून ती खुश होते. तर इकडे नेत्रा खूप रागात असते आणि ती रुपालीला सांगते की हे माझं कुटुंब आहेत, ही माझी माणसं आहेत, यांच्यापासून दूर राहायचं. जर पुन्हा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी देवी आईच्या आज्ञेची सुद्धा वाट बघणार नाही. आणि मग त्यानंतर ती केतकी आणि फाल्गुनीचा हात पकडून त्यांना तेथून घेऊन जाते. तर रुपाली हसतच तिच्या हातावर असणाऱ्या मनोरमाच्या चिन्हाकडे बघत असते. त्यानंतर नेत्रा केतकी आणि फाल्गुनीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. फाल्गुनी खूप घाबरलेली असते आणि रडत असते. केतकीची सुद्धा तीच अवस्था असते. नेत्रा तिला पाणी देते आणि शांत व्हायला सांगते. मात्र केतकी ओरडून म्हणते की नेत्रा कशी हो मी शांत, त्या रुपालीने माझी मान पकडली होती. आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपली मान तर ठीक झाली आहे. आणि ती घाबरूनच नेत्राला सांगते की नेत्रा मगाशी माझी मान अवघडली होती, पण आता अचानक ठीक झाली आहे, नक्की काय झाले माझ्यासोबत. आणि ते ऐकून नेत्राला धक्काच बसतो. तिला आठवतं की आजोबांनी सांगितलं होतं की माझ्या मनोरमा ताईला त्रिनयना देवीचं वरदान होतं. तिच्या फक्त स्पर्शाने मानवाच्या पशुपक्ष्यांच्या वेदना दूर व्हायच्या. आणि मग त्यानंतर नेत्राला त्या रात्री घडलेला तो प्रकार आठवतो आणि तिची खात्री पटते की मनोरमा आजीची शक्ती रुपालीलाच मिळाली आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले बघून फाल्गुनी आणि केतकी घाबरूनच तिला काय झालं आहे ते विचारतात, पण नेत्रा त्यांना काही सांगत नाही. तर फाल्गुनी रडतच तिला मिठी मारते. तर नेत्रा तिला शांत करत म्हणत असते की फाल्गुनी ताई प्लीज शांत व्हा, नका रडू. मात्र फाल्गुनी म्हणत असते की नेत्रा मला खूप भीती वाटत आहे, तेजसही इथे नाही आणि आम्ही दोघीजणी एकट्याच असतो. जर त्यांनी पुन्हा आम्हाला काही केलं तर. मात्र त्यांना नेत्रा धीर देत म्हणते की काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आपण आता एकत्र राहायला पाहिजे आणि फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा. आणि मग त्यानंतर ती केतकीला सांगते की तुम्ही आता तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. मात्र केतकी नकार देते. ती म्हणते की नेत्रा मला या फ्लोअरवर थांबायचंच नाही आहे, कारण इथेच त्या रुपालीची रूम आहे. मी हवं तर आजींच्या रूममध्ये जाऊन आराम करते. आणि त्यावर नेत्रा म्हणते ठीक आहे. आणि मग ती फाल्गुनी आणि केतकीला तेथून पाठवते. त्यानंतर केतकी आजींच्या रूममध्ये आराम करण्यासाठी जाते. मात्र जेव्हा ती बेडवर जाऊन बसते तेव्हा तिला समोर त्या नागाची शेपटी दिसते आणि ती खूप घाबरते. तर दुसरीकडे रुपालीला नेत्राची धमकी आठवत असते आणि मग त्यानंतर ती मनातल्या मनात अस्तिकाला आवाज देते. त्यामुळे आजींच्या रूममध्ये असणारी अस्तिका रुपालीकडे जाण्यासाठी निघते. तर इकडे नेत्रा इंद्राणीच्या रूममध्ये जाते. इंद्राणी बाहेर जाण्यासाठी निघालेली असते. नेत्रा तिला विचारते की आत्ता तुम्ही कुठे चालला आहात. त्यावर इंद्राणी सांगते की मी शेखरला भेटायला चालले आहे. आम्ही दोघेजण मिळून त्या बुवांचा शोध घेणार आहोत, कारण त्यांनीच संकटामधून कसं बाहेर पडायचं हे सांगितलं होतं. कदाचित या संकटामधून बाहेर पडण्याचा मार्ग देखील तेच सांगतील. आणि त्यानंतर ती नेत्राला म्हणते की जर त्या रुपालीने काही केलं तर मला लगेच कॉल कर, मी ताबडतोब घरी येईल. त्यावर नेत्रा म्हणते की आत्ता मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी आले होते. त्या रुपाली म्हात्रेने केतकी काकूंवर हल्ला केला, त्यांची मान पकडली. मी वेळेत तिथे पोहोचले म्हणून तिला थांबवलं, नाहीतर काय झालं असतं याचा आपण विचारही करू शकत नाही. आणि त्या दोघींचं हे बोलणं सुरू असतानाच फाल्गुनी धावत पळत त्या ठिकाणी येते आणि नेत्रा इंद्राणीला सांगते की आजींच्या रूममध्ये नाग आहे. त्यामुळे त्या दोघीजणी धावतच त्या ठिकाणी जातात. केतकीने दरवाजा बाहेरून बंद केलेला असतो. ती नेत्रा आणि इंद्राणीला सांगते की मी जेव्हा आतमध्ये आराम करायला गेले तेव्हा मी बेडच्या खाली तो नाग बघितला. मी लगेच बाहेर आले आणि दरवाजा बंद करून घेतला, पण जर तो खिडकीतून बाहेर गेला तर. त्यावर इंद्राणी म्हणते नाही जाणार, कारण मी आजींच्या रूममधील
दारं खिडक्या आतून बाहेरून बंद केल्या आहेत आणि त्यावर नेत्रा म्हणते, म्हणजे विरोचकाचा नाग आतमध्ये अडकला आहे. पहिल्यांदाच असं घडलं आहे. आता आपल्याला त्याला पकडायलाच हवं. तर दुसरीकडे अस्तिका त्या रूममधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते, मात्र तिला बाहेर काही पडता येत नाही. तर इकडे नेत्रा, इंद्राणी, केतकी आणि फाल्गुनीला अस्तिकाबद्दल विचारतात, पण सकाळपासून कोणीही अस्तिकाला बघितलेले नसते. त्यानंतर नेत्रा फाल्गुनीला सांगते की ताई, तुम्ही बाहेर जाऊन बघा, ती बाहेरच असेल. आणि आता नाग आतमध्ये अडकला आहे म्हटल्यावर कोणता धोकासुद्धा नाही, त्यामुळे फाल्गुनी बाहेर जाते. तर इकडे रुपाली अस्तिकाला आवाज देत असते, पण अस्तिका येत नाही हे बघून ती खूप चिडते. ती मनाशी म्हणत असते की अस्तिका, या विरोचकाचा आदेश डावलण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला यासाठी काय शिक्षा मिळेल माहिती आहे ना? आणि त्यानंतर ती पुन्हा रागातच अस्तिकाला आवाज देते. तर इकडे अस्तिका घाबरून त्या रूममधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते, पण तिला काही मार्ग सापडत नाही. तर इकडे तन्मयसुद्धा कॉलेजमधून घरी येतो. फाल्गुनीसुद्धा बाहेरून येते. ते दोघेजण नेत्रा आणि इंद्राणीला सांगतात की आम्ही सगळीकडे अस्तिकाला बघितलं, पण ती कुठेही सापडली नाही. त्यामुळे ते सर्वजण काळजीत पडतात. केतकी वैतागून म्हणत असते की जेव्हा आपल्याला त्या मुलीची गरज असते नेमकी तेव्हाच ती गायब होते. आजींच्या वेळीसुद्धा तिने असंच केलं. आणि त्यावर नेत्रा म्हणते की काकू, असं नाही आहे, त्यावेळी आजी बाथरूममध्ये होत्या, त्यामुळे अस्तिका त्यांना वाचवू शकली नाही. आणि मग नेत्रा ठरवते की ती स्वतःच आतमध्ये जाणार. सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण नेत्रा म्हणते की आता अस्तिकाची वाट बघण्यात अर्थ नाही. मी स्वतःच जाऊन त्या नागाला पकडते, पण तुम्ही सर्वजण इथेच थांबा. आणि मग त्यानंतर ती दरवाजा उघडून आतमध्ये जाते. मात्र त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसते. नेत्रा सगळ्या रूममध्ये त्या नागाचा शोध घेत असते. तिच्या पाठोपाठ इंद्राणी आणि इतर सगळेजण देखील त्या रूममध्ये येतात, पण त्यांना तो नाग कुठेही दिसत नाही. आणि मग त्यानंतर अस्तिका त्यांच्या पाठीमागून येत विचारते की काय झालं? त्यावर सगळेजण तिला सांगतात की खोलीत नाग होता. त्यामुळे अस्तिका नाटक करतच आतमध्ये जाते आणि त्या नागाला शोधत असते. तर नेत्रा तिला विचारते की अस्तिका, तू नक्की कुठे गेली होती? आम्हाला इथे तुझी गरज होती, नेमकी त्याच वेळी तू बाहेर का गेली? यापुढे बाहेर जाताना आम्हाला सांगून जा. आणि त्यावर अस्तिका म्हणते, हो, पण दारं खिडक्या बंद असताना तो नाग आतमध्ये आला कसा? तो काही जादूचा नाग आहे का? आणि मग ती नेत्रा इंद्राणीला सांगते की तुम्ही प्लीज बाहेर जा, मी त्या नागाचा शोध घेते. त्यामुळे त्या दोघीजणी बाहेर जातात. अस्तिका एकटीच रूममध्ये असते. केतकी घाबरूनच नेत्राला म्हणते की जर आतमध्ये तो नाग असता तर? त्यावर नेत्रा म्हणते, काळजी नका करू, आतमध्ये नाग नाहीये, पण तिच्या मनाच्या समाधानासाठी आम्ही तिला शोधायला सांगितलं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, केतकी घाबरूनच नेत्रा आणि इंद्राणीला म्हणत असते की तो विरोचक खूप शक्तिशाली आहे, आपण त्याला नाही हरवू शकणार, त्यामुळे मी विरोचकाला शरण जाणार. आणि ते ऐकून नेत्रा इंद्राणीला धक्काच बसतो. त्या दोघी केतकीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. तर केतकी त्यांना म्हणते की मी विरोचकाला शरण जाते आणि तो जे काही ठरवेल ते सगळं काही तुम्हाला येऊन सांगेल. आपण फाल्गुनीला तिच्या माहेरी पाठवून देऊ आणि मी सुद्धा तिला शरण जाण्याचं नाटक करेल. मात्र त्याच वेळी बाहेरून फाल्गुनीचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज येतो. त्यामुळे त्या तिघीजणी घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.